सगळीकडे महायुतीचं जागा वाटप झालेलं आहे. महायुती ज्या 16 ते 17 जागा आहेत, यामध्ये 11 ते 12 जागा भाजप, 2 जागा राष्ट्रवादी आणि 3 जागा शिवसेना किंवा 3 जागा राष्ट्रवादी, 2 जागा शिवसेना असं झालेलं आहे. असं सांगण्यात येत असताना गुलाबराव पाटील म्हणतायत की महायुतीमध्ये अद्याप जागा वाटपाबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. जागा वाटपाबाबत माध्यमांमध्ये सुरू असलेल्या अनेक बातम्या तथ्यहीन नसून अंतिम निर्णय एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि सुनेत्रा पवार हेच घेणार आहेत. लोकांकडून जाणीवपूर्वक गोंधळ निर्माण केला जात आहे. आता बघा, मी मगाशी उल्लेख केला त्याप्रमाणे भाजप 12, शिवसेना 3, राष्ट्रवादी काँग्रेस 2 अशा जागा लढवेल अशी घोषणा किंवा अशा गोष्टी सुरू असताना गुलाबराव पाटलांनी जी प्रतिक्रिया दिली आहे त्यामुळं सगळ्यांनीच आश्चर्य व्यक्त केले. सध्या या सगळ्या घडामोडीनंतर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने बैठक बोलवली आहे. या बैठकीसाठी गुलाबराव पाटलांना देखील आमंत्रण देण्यात आले. तर या बैठकीत काय निर्णय होईल हे पाहणं महत्त्वाचं आहे. असं असताना आता एक महत्त्वाची अपडेट येते की जळगावचा जो स्थानिक मतदारसंघ आहे विधान परिषदेचा, ती जागा भाजपलाच सुटली आहे. आणि मग आता इथून गुलाबराव पाटील नेमकं काय करणार? कारण बघा, जळगाव जिल्ह्यात शिवसेनेचं मजबूत संघटन आहे. गुलाबराव पाटीलांचा प्रभाव लक्षात घेता हा मतदारसंघ पक्षासाठी प्रतिष्ठेचा ठरला होता. मात्र आता ही जागा भाजपकडे गेल्याचं समजते. गुलाबराव पाटलांनी आपले पुत्र प्रतापराव पाटील यांना ही जागा मिळावी यासाठी खूप प्रयत्न केले. नाशिक आणि जळगाव यातील जागा कुठली, म्हणजे भाजप आणि शिवसेना दोन्हींनी इथं दावा सांगितला होता. अशात शिवसेनेची जी जागा आहे नाशिकमधली ती भाजपला मिळावी आणि जळगावची जी जागा भाजपची ती शिवसेनेला मिळावी, यासाठी फक्त आपल्या पुत्रप्रेमासाठी गुलाबराव पाटील उत्सुक होते, प्रयत्न करत होते. मात्र त्यांचे ते प्रयत्न सफल ठरलेले नाही आहेत असं दिसून येतंय आणि भाजपला हा मतदारसंघ सुटल्याचं मोठ्या प्रमाणात सांगितलं जातंय. तर बघा, इथून मागचे जे आमदार होते त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर मागील वेळी भाजपचे इथले आमदार राहिले होते ते म्हणजे चंदूभाई पटेल. आणि आता इथून म्हणजे या मतदारसंघातून हा जो मतदारसंघ आहे भाजपला सुटलाय, तिथून उल्हास पाटील, माजी खासदार उल्हास पाटील यांच्याकडनं केतके पाटील यांना भाजपकडून उमेदवारी दिली जाऊ शकते असं सांगण्यात येते. दुसऱ्या बाजूला हा जो मतदारसंघ आहे महाविकास आघाडीत ठाकरे गटाला सुटलेला आहे आणि ठाकरे गटातून शरद तायडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे भाजप विरुद्ध ठाकरे असा इथं लढत होऊ शकते. पण आता मी उल्लेख केला त्याप्रमाणे 1 जून रोजी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची आणि दाखल करण्याची उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख आहे. अशात जळगावमधून भाजपनं केतकी पाटील यांनी उमेदवारी अर्ज घेतल्याचं समजतंय. दुसरीकडं प्रतापराव पाटील यांनी देखील अर्ज घेतल्याचं समजते. पण पक्षाकडून अधिकृत संदेश किंवा आदेश आल्याशिवाय हे फॉर्म भरू शकत नाहीत.